नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मुंबई उच्च न्यायालय, बॉम्बे हायकोर्ट अंतर्गत नागपूर खंडपीठ, छत्रपती संभाजी महाराज खंडपीठ, त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालयासाठी लिपिक, शिपाई, हमाल आणि फराश या वेगवेगळ्या पदांसाठी, त्याचबरोबर लिपिक टंकलेखक आणि वाहनचालक अशा विविध पदांसाठी भरतीची जाहिरात देऊन परीक्षा ही घेण्यात आलेली आहे. आता यानंतर उमेदवारांची जी मुलाखत आहे, त्याचबरोबर शारीरिक चाचणी जी आहे, ही घेतली जाणार आहे. त्याचबरोबर लिपिक पदासाठी कौशल्य चाचणीसुद्धा ही घेतली जाणार आहे. आता या अंतर्गत 2,331 जागा एकत्र असून यासाठी सगळ्या उमेदवारांसाठी एकास 10, एकास 15 प्रमाणामध्ये उमेदवारांची जी पात्रता यादी आहे, कट ऑफनी आहे, उमेदवारांच्या लेखी परीक्षेच्या गुणांच्या आधारे ही लवकरच जाहीर केली जाणार आहे. कोणत्याही क्षणी, कोणत्याही दिवशी ही जी कट ऑफ आहे, उमेदवारांची पात्रता यादी ही जाहीर होईल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय जे नागपूर खंडपीठ आहे, यामध्ये छत्रपती संभाजी महाराज नगर, त्याचबरोबर नागपूर खंडपीठासाठी आणि मुंबई उच्च न्यायालयासाठीची कट ऑफ जी आहे, सेफ झोन कसा असेल याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहून घेऊयात. मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ आणि छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ येथे चालक, शिपाई, हमाल, फराश आणि लिपिक पदासाठी परीक्षा झाली आहे. आणि यावर्षी जास्त जागा असल्याने जवळजवळ 2,331 जागा असल्याने 10 ते 15 गुणांच्या रेशोने उमेदवार जे आहे हे बोलवले जाणार असल्याने उमेदवारांना कट ऑफ जो आहे कमी राहण्याची शक्यता आहे. पेपरचा स्तर सुद्धा मध्यम होता आणि काही प्रश्न जे आहे हे गोंधळात टाकणारे होते. त्यामुळे कट ऑफ जो आहे आणखी कमी जाण्याची शक्यता आहे. कधी कितीपर्यंत जाऊ शकतो हे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तत्पूर्वी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. माझ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर पहिलं पद पाहू शकता, लिपिक. या पदासाठी तब्बल 1,332 जागा, म्हणजे 1:15 किंवा एकास 10चा रेशो पकडला तर यानुसार एका पदासाठी 10 उमेदवार बोलवले तर 13,320 उमेदवारांची पात्रता यादी लागेल आणि एका पदासाठी 15 उमेदवार बोलवले तर 19,980 उमेदवारांची पात्रता यादी जाहीर होईल. त्यानंतरनं शिपाई, हमाल आणि फराश या पदासाठी 887 जागा असून 8,770 ते 13,305 इतके उमेदवार जे आहे बोलवले जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर चालक या पदासाठी 37 जागा आहेत. टोटल 370 ते 555 उमेदवार पुढच्या चाचणीसाठी, कौशल्य चाचणी जी आहे यासाठी बोलवले जातील. लघुलेखक 19 आणि 56 इतके जागा असून यासाठी उमेदवारांचे जवळजवळ पाहिले तर 1,000 ते 1,500 उमेदवार कदाचित बोलवले जाऊ शकतात. सगळ्यात महत्त्वाचं आहे लिपिक, शिपाई आणि हमाल, फराश दोन्ही मिळून जवळजवळ 2,021 पेक्षा जास्त जागा आहेत. तर यासाठी आपण कट ऑफ पाहूयात. पदानुसार आपण अपेक्षित कट ऑफ आणि सेफ झोन पाहणार आहोत. यामध्ये चालक पदासाठी 20 मार्कांचा पेपर झाला होता. यामध्ये जर सेफ झोन तुम्ही पाहिला तर 15 ते 17 प्रश्न बरोबर येत असतील, 75 ते 85% यापेक्षा जास्त मार्क्स असतील तर पेपर पास होण्याची दाट शक्यता आहे आणि पुढच्या प्रक्रियेसाठी तुम्हाला बोलवलं जाऊ शकतं, म्हणजे तुम्ही पात्र ठरू शकता. लिपिक पदासाठी 90 गुणांचा पेपर असून सेफ झोन जो आहे 60 ते 68 मार्क्ससाठी असेल आणि हे जे मार्क्स आहेत मिळाले तर कट ऑफ जो आहे हा पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जागा जास्त असल्याने तुमची ही रेंज हे सुरक्षित आहे. 100 गुणांपैकी यामध्ये लिपिक पदासाठी 90 गुणांचा पेपर झाला आहे. 10 गुणांसाठी कौशल्य चाचणी असेल, टायपिंग टेस्ट असेल. तर या 90 गुणांपैकी 60 ते 70च्या दरम्यान तुम्ही असाल, तुम्हाला जर गुण मिळत असतील तुमच्या अंदाजानुसार, तर तुम्हाला पुढच्या पात्रता यादीमध्ये म्हणजे पुढच्या टेस्टसाठी बोलवलं जाण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे. कट ऑफमध्ये यादीमध्ये नाव येण्याची शक्यता आहे. शिपाई, हमाल आणि फराश हे 30 मार्कांचा पेपर झाला होता. तर सेफ झोन जर पाहिला आपण या पदासाठी, हमाल या पदासाठी 21 ते 22, 26 ते 27 पर्यंत तुम्हाला गुण असतील तर यामध्ये या रेंजमध्ये तुमचं पुढचं पात्रता यादीमध्ये नाव येणं शक्य होईल. फराश या पदासाठी 21 ते 26, शिपाई या पदासाठी जवळजवळ पाहिलं तर 22 ते 26 उमेदवार असतील. शिपाईसाठी पुढे शारीरिक चाचणी आहे 10 गुणांसाठी आणि 10 मार्क्ससाठी यामध्ये मुलाखत असेल. अशा एकूण 50 गुणांपैकी उमेदवारांची जी मेरिट लिस्ट आहे अंतिम तयार केली जाईल. पण पहिल्यांदा 30 गुणांपैकी उमेदवारांना कट ऑफनी आहे संधी मिळेल. तर यामध्ये का कमी कट ऑफ अपेक्षित आहे? कारण पाहिलं तर जागा ज्या आहे
ह्या जास्त आहेत. दोन्ही पदांसाठी पाहिल्या तर जागा 2,331 जागा आहेत. म्हणजे लिपिक पदासाठी 1,332 जागा, शिपाई, हमाल आणि फराशसाठी एकूण 887 जागा. 10 ते 15 म्हणजे एका पदासाठी 10 ते 15 जागांसाठीचा रेशो आहे आणि एका जागेसाठी 10 ते 15 उमेदवार बोलवले जातील. पेपर जो आहे हा पेपरचा स्तर हा कन्फ्युजिंग असेल. मात्र उत्तर न निघाल्यास कट ऑफ जो आहे आणखी खाली येईल. म्हणजे काही प्रश्न जे आहे चुकलेत, काही प्रश्न कन्फ्युजिंग आहेत. या कारणामुळे कट ऑफ जो आहे पुन्हा अजून खाली जाऊ शकतो. सर्व जागा मुख्य म्हणजे ओपन श्रेणीसाठी आहेत. म्हणजे कोणत्याही प्रकारे आरक्षण यामध्ये नसणार आहे. तुम्हाला जर जास्त गुण असतील तर तुमची संधी हे त्या ठिकाणी बनणार आहे. आणि हा अंदाज पेपरचं विश्लेषण जागा आणि त्यांच्या संख्येवर आधारित आहे. आपले मार्क्स तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, जेणेकरून अचूक अंदाज जो आहे याचा तुम्हाला आपल्याला समजून येईल. तर अशा पद्धतीने ही कट ऑफ जी आहे कमी लागण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रवर्गामधून असू द्या, तुम्हाला जो कट ऑफ आहे यामध्ये तुमचं जर चांगले गुण असतील तर तुम्हाला संधी मिळेल. म्हणजे कोणत्याही प्रवर्गामध्ये असलात तरी तुम्हाला चान्सेस मिळणार आहेत. म्हणजे 30 गुणांपैकी जर तुम्हाला 20 ते 25 गुणांच्या पुढे जे मार्क्स असतील तर तुमची संधी, तुम्हाला चान्सेस जे आहे सगळ्यात जास्त बनण्याची ही संधी असणार आहे. तर अशा पद्धतीने मुंबई उच्च न्यायालय भरती अंतर्गत लिपिक, शिपाई, हमाल त्याचबरोबर यामध्ये यामध्ये जर पाहिलं फराश ही जी सगळी पदे आहेत यासाठी उमेदवारांची कट ऑफ जी आहे, उमेदवारांची पात्रता यादी, मार्कलिस्ट ही लवकरच जाहीर केली जाईल. तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर या मार्कलिस्टची माहिती पोचवण्याचं काम आपण करणार आहोत. या सगळ्या महत्त्वाच्या अशाच अपडेट मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.